हॅलो, सिंधूज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण झणझणीत आणि झटपट पटकन तयार होणारं ढाबा स्टाईल असं चिकन बनवूया। मसाला वाटायचं किंवा भाजायचं अजिबात टेन्शन नाही, कुठलेच मसाल्याचं वाटण करायची गरज नाही आणि पटकन मसालेदार एकदम झणझणीत असं चिकन तयार होणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। चिकन चांगलं स्वच्छ धुवून झाले। आता याला आपण मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तर मॅरिनेट करण्यासाठी मी इथे फक्त मीठ टाकले, हळद टाकलेली आहे, आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे आणि त्यानंतर एक लिंबू मी पिळून घेत आहे। लिंबूऐवजी आपण दही सुद्धा लावून घेऊ शकतो। तर लिंबू पिळून चांगलं चिकनला आता हे सगळं मिक्स करून लावून घ्यायचं आहे। सगळं एकजीव करून चिकनला आपण लावून घेतलेलं आहे आणि आता हे झाकण ठेवून चिकन आपल्याला साइडला ठेवून द्यायचं आहे। चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण आता मसाला तयार करूया चिकनचा। तर इथे मी कांदे घेतलेले आहेत, मोठे 4 कांदे घेतलेले आहेत। कांदे मी चॉपरमधून असे बारीक कट करून घेत आहे। तुम्ही चाकूने सुद्धा बारीक कट करून घेऊ शकता, अगदी एकदम बारीक करायचं आहे अशा पद्धतीने। तर इथे मी चॉपरमधून करून घेतलेला आहे। आता इकडे कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये खडे मसाले, मिरी, लवंग, धने आणि सुक्या लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं परतवून झालं मसाले की कांदा टाकलेला आहे। कांदा चांगला लालसर होईपर्यंत थोडासा परतायचा आणि आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे, ती सुद्धा हलकसं परतवून घ्यायची आहे। आता इथे टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती टाकायची आहे। कोथिंबीर टाकून एक प्युरी बनवलेली आहे टोमॅटोची आणि मी 2 टोमॅटो फक्त टोमॅटोची बनवली आहे। 2 टोमॅटोमध्ये मी कोथिंबीर टाकलेली होती त्यामुळे कलर तिचा हिरवा दिसत आहे। तर मी 4 टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे। आपल्याला जितका मसाला, जितकी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार आपण कमी जास्त मसाल्याचं प्रमाण करायचं आहे टोमॅटो आणि कांद्याचं। तर आता झाकण ठेवून हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता मसाला चांगला आपला भाजलेला आहे, तेल सुटलेलं आहे मसाल्यांना छान असं। आता आपण यामध्ये सुके मसाले टाकूया। सुके मसाल्यामध्ये मी एक अर्धा चमचा धना जिरा पावडर टाकलेला आहे, लाल तिखट टाकलेलं आहे, गावठी काळा मसाला टाकलेला आहे, चिकन मसाला टाकला आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि मसाले चांगले अजून आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। सगळ्या मसाल्यांसोबत मसाले कोरडे सुद्धा असे भाजून घ्यायचे आहेत। तर मसाले सुद्धा एकजीव झालेले आहेत, चांगले भाजून झालेत आणि झणझणीत असा आपला चिकनचा मसाला तयार झालेला आहे। आता ह्या मसाल्याला आपण अजिबात भाजत बसले नाही किंवा वाटत बसलेलं नाहीये, एकदम पटकन तयार होणारा आपला हे चिकनचा मसाला तयार झालेला आहे। तर आता इथे आपलं चिकन सुद्धा चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। तर मसाल्याला चांगलं तेल सुटले, त्यामध्ये आता आपलं चिकन टाकायचं आहे। चिकन जर जास्त वेळ 1-2 तास मॅरिनेट झालं तर त्याला शिजायला सुद्धा काहीच वेळ लागत नाही, ते पटकन शिजतं। आणि आता चिकन मसाल्यामध्ये असं परतवून घ्यायचं आहे। मसाल्यांसोबत चिकन थोडं जास्त वेळ परतवून घ्यायचं, एक 3 ते 4 मिनिट आपण परतवून घेऊया। चिकन सुद्धा चांगलं भाजलं जातं आणि ते पटकन शिजतं। आता हे सुकं जरी आपल्याला बनवायचं असेल तर याला झाकण ठेवून असंच आपण शिजवून घेऊ शकतो, चिकनला पाणी सुकतं। आणि आता आपल्याला इथे ग्रेव्ही करायची आहे, त्यामुळे आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत। चिकन शिजण्यासाठी आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे, थंड पाण्याने आपल्या चिकन करीची चव बिघडू शकते। तर इथे गरम पाणी टाकलेलं आहे, जितकी ग्रेव्ही हवी असेल त्या प्रमाणात आपण पाणी टाकायचं आहे। तर पाणी टाकून झालेलं आहे। आता आपण सगळं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून झाकण ठेवून आता आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे। चिकन शिजेपर्यंत आता आपण झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे। इथे बघू शकता मस्त असं आपलं चिकन शिजलेलं आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये चिकन शिजून तयार झाले। आपली चिकन करी तयार आहे। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। झटपट ढाबा स्टाईल आपली चिकन करी तयार झाली। एकदम सोपी पद्धत आहे, कोणीही बनवेल इतकी सोपी पद्धतीने आपण ही चिकन करी बनवलेली आहे। तर मस्त अशी आपली चिकन थाळी तयार आहे। हॉटेलपेक्षाही भारी आपण घरच्या घरी बनवलेली आहे। भाकरीसोबत, भातासोबत आणि फुलके, नान आपण कशाही सोबत ही करी छान अशी एन्जॉय करायची आहे।
तर कशी वाटली ही झणझणीत आणि एकदम सोप्या पद्धतीची चिकन थाळी ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ शेअरसुद्धा नक्की करा. पुन्हा भेटूया का अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.